रोहिणी आता सरोजच्या मानगुटीवरती येऊन बसते। रोहिणी सरोजला अद्वैत कलाचे नको त्या अवस्थेतले फोटो दाखवते आणि म्हणते की बघ तुझा मुलगा हा त्या मुलीच्या जाळ्यात अडकलाय आणि तो आता ती म्हणेल तसंच वागणार, कारण की त्यांच्यामध्ये हे शारीरिक संबंधांच्या गोष्टी सुरू झाल्यात आणि तुला माहित देखील नाही आणि तू म्हणते की माझा मुलगा हा माझ्या कंट्रोलमध्ये आहे। आता हे सगळं बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मात्र सरोजचं टाळकं हे पूर्णपणे सटकलेलं असतं। सरोजला प्रचंड राग आलेला असतो। सरोज आता रागाने छिन्न विछिन्न झालेली असते आणि ती लगेचच आता अद्वैत कलाच्या रूमच्या दिशेने चालायला लागते। रोहिणी मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला अपयश येतं, कारण की आता सरोजचा राग हा प्रचंड वाढलेला असतो। सरोज आता रागातच अद्वैत कलाच्या रूमकडे चाललेली असते आणि ती जेव्हा आता दरवाजामध्ये येते आणि आतमधलं जे दृश्य बघते त्याने मात्र आता सरोजचा राग आणखीनच वाढलेला असतो। तर मित्रांनो, नेमकं काय झालंय, नेमकं कसला राग आलाय सरोजला आणि अद्वैत कला नेमका कोणत्या अवस्थेत होते हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मित्रांनो, आपण काल बघितलेल्या ट्विस्ट मध्ये हे बघितलं की अद्वैत कलाला मदत करत असतो। जेव्हा आता कला थकून आलेली असते, तिच्या पाठीमध्ये वेदना होत असतात, तेव्हा मात्र आता अद्वैत मदत करायला गेलेला असतो। कलाला खूप त्रास होत असतो। कलाने इतके घरातले सर्व काम केलेले असतात, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तिने स्वीकारलेली असते। ही गोष्ट मात्र आता अद्वैतला चांगली समजलेली असते। तो एका माणुसकीच्या दृष्टीने कलाकडे आता बघत असतो। त्याला जाणवत असतं की कलाची अवस्था खरंच बिकट आहे, तिच्यावरती कामाचा इतका प्रेशर आहे, तिला इतके घरातले कामं असतात आणि आपण आता हिच्या कामामध्ये हिचं निदान थोडंफार तरी सहकार्य करूया, कारण की ही आपल्या घरासाठी झटते। ही गोष्ट आता अद्वैतला चांगली कळालेली असते। म्हणूनच अद्वैतने निर्णय घेतलेला असतो की मी आता कलाला थोडीफार मदत का होईना करील आणि तिचं हे पेन कमी करण्याचा प्रयत्न करील, असा एक साहजिकच माणुसकीच्या दृष्टीने घेतलेला त्याचा निर्णय असतो। परंतु रोहिणीने याच गोष्टीचा फायदा घेत आता मात्र अद्वैत कलाला अडकवलेलं असतं। ते कसं ते बघूया। आता अद्वैत ज्यावेळी कलाच्या पाठीला मालिश करून देत असतो, जेव्हा आता अद्वैत कलाच्या पाठीला मालिश करून देत असतो त्यावेळेस सिच्युएशन अशी असते की कला ही आता बेड वरती पालथी झोपलेली असते। अद्वैत तिच्या पाठीला मलम लावून देत असतो आणि ते एका दुसऱ्या अँगलने जरा वेगळंच दिसत असतं। त्यामुळेच आता रोहिणीने त्या अँगलने ते फोटो काढलेले असतात, कारण की रोहिणीला तर माहिती असतं की अद्वैत हा कलाच्या पाठीला मलम लावतोय, परंतु मसाला तर पाहिजेच ना। म्हणूनच आता रोहिणीने कला आणि अद्वैतचा अशा अँगलने फोटो घेतलेला असतो ज्याच्यामध्ये ते दोघे शारीरिक संबंध करताना दिसताय असा वाटत असतं आणि याच गोष्टीचा तिने आता फायदा घेतलेला असतो। अद्वैतने कलाच्या मदतीसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, परंतु रोहिणीने याचा पुरेपूर गैरफायदा घेत या गोष्टीचा वापर ती आता महायुद्धासाठी करणार असते। आता या गोष्टीचं जेव्हा आता रोहिणी म्हणते की आता हे माझ्याकडे फोटो आले, तेव्हा रोहिणी मात्र मनातल्या मनात विचार करत असते की आता हे फोटो माझं काम करणार, मला या घरामध्ये कला नकोय आणि या कलाला बाहेर काढण्याचा मार्ग आता एवढाच राहिलाय। ही गोष्ट जेव्हा कळेल की अद्वैत आणि कलामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागल्यात, तेव्हा मात्र सरोज काही ही गोष्ट सहन करू शकणार नाही आणि त्वरितच ती याच्यावरती काही ना काहीतरी ठोस ऍक्शन घेईल। ही गोष्ट आता रोहिणीला कळून चुकलेली असते। रोहिणी विचार करते की आता मी कशा प्रकारे या छोट्या गोष्टीला मोठी गोष्ट करेल आणि अद्वैतला मात्र या गोष्टीमध्ये अडकवेल, जेणेकरून या तिघांचेच भांडणं सुरू राहतील आणि लोण्याचा गोळा मला घेऊन जाता येईल। कारण की आता रोहिणी पूर्णपणे प्लॅन करत असते, तिच्या डोक्यामध्ये ॲक्युरेट प्लॅन असतो। मी सगळ्यात पहिल्यांदा सरोजकडे जाईल, तिला चावी देईल, तिला रागवेल आणि मग नंतरून मी सांगते तसं सरोज वागेल। सरोजला लगेच या गोष्टीवरती ऍक्शन घेऊ देणार नाही, मात्र सरोजला जसं पाहिजे तसं मला फिरवता येईल, कला विरुद्ध भडकवता येईल आणि अद्वैत विरुद्ध देखील आता मला भडकवायला खूप मोठा चान्स झालाय, कारण की सरोजच्या नजरेत आता अद्वैत देखील पडलेला असणार आहे। रोहिणीचे असेच काही प्लॅन असतात आणि त्यामुळेच रोहिणी फारच खुश असते। वाटेतच तिला जाता जाता नैना देखील भेटलेली असते। नैना विचारत असते की सासूबाई, तुम्ही खूपच जास्त आनंदी आहात, काय झालं मॅडम? मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही कला अद्वैतच्या रूम मधून येताय आणि इतक्या आनंदी कशा?
त्यावेळेस मात्र रोहिणी तिला म्हणत असते की तू माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये चल पहिल्यांदा आणि मी सांगते तसं कर. तेव्हा मात्र आता नैनाला काही माहित नसतं. नैना आता रोहिणी सोबत तिच्या रूम मध्ये जाते आणि त्या दोघींचं आता बोलणं सुरू होतं. रोहिणी म्हणत असते मला एक गोष्ट सांग, राहुल कुठे? तेव्हा मात्र नैना म्हणत असते की राहुल हा त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेलाय. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की तुला तुझ्या नवऱ्याला कंट्रोल मध्ये ठेवता येत नाही, तुला तुझ्या नवऱ्यासोबत राहता येत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आता मात्र रोहिणी नैनाला बोलत असते. नैनाला ती आता थोड्या वेळासाठी एंगेज करून घेत असते कारण की नैना सुद्धा कला अद्वैतच्या रूम कडे चाललेली असते. रोहिणी मुद्दामच आता नैनाला अडकवून एका कामामध्ये लावून देते जेणेकरून ती अद्वैत कलाच्या रूम कडे जाणार नाही आणि तिला तिचं काम फत्ते करता येईल आणि सरोजला हे सगळं दाखवता येईल, याच्यासाठीच तिने केलेलं असतं. मग आता रोहिणी तिथून निघते आणि सरोजच्या रूम कडे येते. सरोज आता काम करत बसलेली असते. सरोजला ती म्हणते की हे बघ, मी तुला आज विचारणार पण नाही की मी आत येऊ की मी तुला हे दाखवू की नको, मी आता डायरेक्टली माझ्या मुद्द्यावरती येते. सरोज, मला तू एक गोष्ट सांग. तू म्हणत असते नेहमी की माझा मुलगा मात्र माझ्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही, सोबतच तो मला विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन करत नाही, सोबतच माझा मुलगा माझ्या कंट्रोल मध्ये आहे, असं बरंच काय काय बोलत असते. परंतु अगं सरोज, कसं आहे माहितीये का, शेवटी तुझा मुलगा पण एक माणूस आहे आणि तो सुद्धा काही चुका करू शकतो, हे तुला आता मान्यच करावं लागणार आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी, माझ्या मुलाविरुद्ध असं काही बोलण्याआधी जरा विचार कर, कारण की माझा मुलगा म्हणजे राहुल नाहीये. राहुल वरती तू जे संस्कार केलेत ना, त्या गोष्टींचं फळ तुला राहुल देतोय. अद्वैत मात्र तसा नाहीये आणि अद्वैतची बाजू घेऊन आता सरोज बोलत असते. सरोज आणि रोहिणी मध्ये पहिल्यांदा याच गोष्टीवरून बहस होते की कुणाचा मुलगा किती चांगला आहे आणि याच गोष्टींवरून त्या पहिल्यांदा भांडत असतात. परंतु आता रोहिणीने हे मुद्दामच केलेलं असतं. रोहिणी आता मुद्दामच अद्वैत किती चांगला आहे असं सरोज कडून उघडून घेत असते आणि सरोजला खूप जास्त आता अद्वैतचा प्राऊड फील होत असतो. ती भरपूर गोष्टी तिला सांगते. ती म्हणत असते की अगं, त्यांनी इतक्या कमी वयात जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात केली ना, ते बघून मला खरंच आनंद वाटायचा. त्याच्या बाबांनी तर कधी जबाबदाऱ्या घेतल्या नाही, परंतु त्याने कधी जबाबदाऱ्यांपासून पळ काढला नाही आणि त्याने व्यवस्थित पार पाडल्या आणि तो आजही त्या पार पाडतोय. आपल्या कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी, आपल्या ज्या पेढ्या आहेत त्यामधल्या सगळे प्रॉब्लेम, तिथल्या काही गोष्टी, तिथल्या काही अपग्रेडेशन, हे सगळं तो एकदम व्यवस्थितपणे पाहत असतो आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे, असं सरोज आता रोहिणीला म्हणत असते. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर मित्रांनो, तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की तुम्हाला मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू जिंकण्याचा मौका. मित्रांनो, त्यासाठी करायचं इतकंच आहे, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला कमेंट करायचंय तुमचं मनोगत, सोबतच हा व्हिडिओ तुमचा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघून झाला पाहिजे आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला लिहायचंय तुमचं शहर, तालुका किंवा गाव, तुम्ही जिथून कुठून बघताय हा व्हिडिओ त्याचं नाव लिहा आणि सोबतच मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की ही सगळ्यात महत्वाची अट आहे आणि हीच अट मला जिंकण्यास पात्र बनवू शकते. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच कमेंट बॉक्स मध्ये जा, कमेंट करा. तेव्हा आता रोहिणी सरोजला म्हणते, तुझा हा पार्थ, तुझा हा स्मार्ट बॉय तुझी मात्र ही अपेक्षा भंग करणार आहे आणि तो तुझ्या या इज्जतीला धुळीस मिळवणार आहे, हे मात्र आता मला वाटायला लागले. तेव्हा मात्र सरोज म्हणते की रोहिणी, तू जरा नीट बोला माझ्याशी, जरा तोंड सांभाळून बोल, जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल आणि हे काही बोलायची काही तुला गरज नाहीये आणि अद्वैतला नाव जर ठेवलं तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही, असं आता रोहिणीला ती बोलत असते. रोहिणीला ती सांगत असते की अद्वैत विरुद्ध एक शब्दही मला सहन होणार नाही आणि अद्वैतला जर तू असं काही बोलली तर मी बघणार नाही तू कोण आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की अगं, तुझा हाच पोरगा शेण खातोय, तुला कळत कसं नाही. तेव्हा मात्र रोहिणी आता हद्दच पार करते. रोहिणी म्हणते, अगं, तुझा हाच आदर्श मुलगा तिकडे शेण खाऊ राहिलाय, तुला माहिती तरी आहे का. तेव्हा मात्र सरोज रागवते आणि म्हणते, रोहिणी तू आता इथून चालती हो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की कशी चालती हो, आधी मी तुला जे काही दाखवते ते बघ आणि मग तुझा या गोष्टीवरती विश्वास बसेल. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की काय आहे तुझ्याकडे. आता इकडे जेव्हा अद्वैत कला रूम मध्ये असतात तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये आता बोलणं सुरू असतं. अद्वैत तिच्या पाठीला मलम चोळून देत असतो. कला मात्र खूप जास्त लकी फील करत असते. तिला खूप जास्त आनंद होत असतो की अद्वैतने अखेर कधीतरी तिची एवढी काळजी घेतलीये आणि अद्वैत ज्या पद्धतीने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो ते बघून तिला खूप
खूपच चांगलं वाटत असतं. अद्वैत खूप इज्जतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने तिची मालिश करून देत असतो, ज्याने तिला आता मात्र तिच्या पाठीचं दुःख ती आता विसरलेली असते. तिला खूप छान वाटायला लागलेलं असतं. ती आता अद्वैतला म्हणायला लागलेली असते. आधी ती खूपच चिडलेली असते, त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचे भांडणच सुरू असतात. परंतु नंतरून अद्वैत हा पूर्णपणे शांत झालेला असतो. कला त्याला टोमणे देखील मारत असते, तरी देखील तो काही बोलत नसतो. अद्वैत म्हणत असतो की जाऊ दे, खरे आता खूपच थकलेली आहे. हिच्या तोंडी लागून हिला त्रास होईल आणि मला पण त्रास होईल. त्यापेक्षा हिचे दोन बोलणे आहे ते ऐकून घेतो, जसं काय मला काही ऐकायला येत नाही आणि तसंही हिच्या बोलण्याने काय मला फरक पडत नाही, असं आता अद्वैत स्वतःला बोललेला असतो. त्याच्यामुळे अद्वैतने तिच्या बोलण्याकडे जास्त फारसं लक्ष दिलेलं नसतं. अद्वैत मात्र आता कलाचं कोणत्याही गोष्टीशिवाय आता तो तिला मदत करत असतो, तिच्या पाठीला पूर्ण मालिश करत असतो. तेव्हा तो विचारत असतो की खरे तुला बरं वाटतंय ना आता? तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, इतकं काही बरं नाही वाटत आहे, परंतु थोडं थोडं आता चांगलं वाटायला लागलंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अच्छा ठीक आहे, मी व्यवस्थित मालिश करतो, तुला हवं तर तू झोपू शकते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे माझ्या शेजारी तू बसलाय, तू इतक्या चांगल्या पद्धतीने मला मालिश करून देतोय आणि मी झोपू कशी? मला तुझ्याशी गप्पा मारायच्या. आता मात्र कलाचा टोन पूर्णपणे बदललेला असतो. कला खूप चांगल्या पद्धतीने आता अद्वैतशी बोलत असते. जेव्हा आता कलाच्या पाठीवरती अद्वैत हात फिरवत असतो, कधी कधी आता कलाला त्रास होत असतो, त्याच्यामुळे ती मध्येच किंचाळत असते. ती मोठमोठ्याने कधी कधी किंचाळी देत असते. ते मात्र आता अद्वैत म्हणत असतो की अगं असं ओरडू नको ना. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे अद्वैत, तू आता माझ्या त्या दुखण्यावरती हात फिरवते म्हटल्यावरती मला कधीतरी आता फील होणारच ना. मी काय मुद्दाम करते का? आपोआप होऊन जातंय ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मात्र आता त्या दोघांचं हे सुरू असतं. इकडे मात्र सरोजला चांगलाच ताव दिलेला असतो रोहिणीने आता चांगल्या प्रकारे सरोजला तापवलेलं असतं. तिला छानपैकी आता तिने पूर्णपणे गरम केलेलं असतं, जेणेकरून आता ती पूर्ण ब्लास्ट हा अद्वैत आणि कलावरती करेल आणि एकतर त्या कलाला घराच्या बाहेर काढेल, नाहीतर त्या कलाविरुद्ध काहीतरी ठोस कारवाई करेल, याची जाणीव मात्र रोहिणीला असते. रोहिणी सरोजला म्हणत असते की तुझ्या पोरानेच आता शेण खाल्लंय, आता काय बोलणार तू? सरोज म्हणते की बोलायच्या आधी ना जरा विचार कर आणि मग बोलतो. रोहिणी म्हणते की हो, मग मी विचार करूनच बोलते. मी आता तुला असे काही फोटोग्राफ दाखवणार आहे ज्याने हे सिद्ध होईल की अद्वैत कला आता शारीरिक संबंधात आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तू काहीही बोलते, माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आणि मी तो कधीच ठेवणार देखील नाही. तेव्हा मात्र आता सरोजला चिडवायला आणखीनच भारी होऊन जातं. रोहिणी विचार करत असते की किती फालतूचा कॉन्फिडन्स आहे या बाईला. आता मी हिच्या फालतूच्या कॉन्फिडन्सचा फायदा घेणार आणि हिला पूर्णपणे गरम करणार आणि एकदा की ही गरम झाली मग हिच्यावरती ठोके मारणार आणि मग मला हवं तसं हिला वळवून घेणार, ज्याप्रमाणे आपण लोहाला गरम करतो आणि मग त्याच्यानंतर हातोडे मारतो त्यावरती. त्याच प्रकारे आता रोहिणी विचार करत असते. रोहिणी म्हणते की ठीक आहे, हे बघ, हे आहेत अद्वैत कला आणि बघ या फोटोमध्ये काय सुरू आहे. तेव्हा मात्र सरोजला धक्का बसतो. सरोज जेव्हा ते फोटो बघते, जेव्हा तो मोबाईल हातात घेते, तेव्हा मात्र तिचे हात थरकपायला लागतात. अद्वैत कला तिला नको त्या अवस्थेत वाटत असतात आणि आता अद्वैत हाच कलाच्या अंगावरती आहे असं तिला वाटत असतं. तिच्या पाठीला तो चोळतोय, परंतु तिला वेगळंच वाटत असतं. अद्वैत कलाचे या पोझिशन मधले फोटो बघून तिच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज निर्माण होतो आणि सरोज आता पूर्णपणे पेटलेली असते. आता मात्र सरोजच्या डोक्याचा राग हा 400 डिग्री सेल्सिअस वरती असतो. तिच्या डोक्याचं तापमान हे 400 डिग्री सेल्सिअस पार करून गेलेलं असतं आणि आता मात्र सरोजच्या मध्ये जो कोणी येईल तो मेलाच समजा, अशा अवस्थेत आता सरोज तन्मन करत आलेली असते. सरोजला आता राग कंट्रोल होत नाही. सरोज विचार करते की आता या गोष्टीचा निर्णय आता या क्षणाला होणार. एकतर मी या घरात राहणार, नाही तर अद्वैत घरात राहणार, नाही तर कला घरात राहणार, नाहीतर कोणीच नाही. मी आता चालले आणि अद्वैत कलाचा बेतच बघते, असं ती सरोज आता रोहिणीला म्हणते. रोहिणी मात्र तिचे दोन्ही हात पकडते आणि म्हणते की अगं सरोज, तुला कळत नाहीये, तू थांब जरा. अरे त्यांच्या काही गोष्टी चालू असतील, तू आता कशाला मध्ये जाते? आणि आता जर मध्ये गेली ना तर आता मात्र ते काही योग्य नाही, असं नाही करू. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की मला नको शिकूस तू रोहिणी, मी जाते, मी बघते. तेव्हा मात्र रोहिणीलाच आता सरोज ओरडलेली असते. रोहिणी विचार करत असते की मी कंट्रोल करणार होते हिला आणि ही माझ्यावरतीच काय ओरडते. तेव्हा मात्र आता रोहिणी एक चाल खेळते आणि म्हणते की सरोज, तुला जर वाटत असेल ना मी तुला अजून काही गोष्टी दाखवाव्या तर तू थांबशील. तेव्हा मात्र आता सरोज थांबते. सरोज विचार करते की आता काय आणखीन,
आता हा तर धक्का बसलाय, हा काय कमी नाहीये, परंतु आता याच्यापेक्षा मोठा धक्का काय आहे. तेव्हा मात्र आता रोहिणी तिला म्हणत असते की हे बघ अद्वैतला तू आता जाऊन बोलशील तरी आणि कलाला देखील बोलशील, परंतु काय म्हणशील की तुम्ही या गोष्टी करत होता म्हणून, आणि ते कशावरून मान्य करतील की ते ह्याच गोष्टी करताय म्हणून. कारण की आता रोहिणीला माहिती असतं की ते तसं काही करत नव्हते, त्यांच्यामध्ये हे फक्त पाठीची मालिश करून देत असतो अद्वैत, हे आता रोहिणीला चांगलं माहिती असतं. रोहिणी मुद्दामच या गोष्टीला आता वाढवण्यासाठी आणि तिच्या पुढे सत्य येऊ नये म्हणून मुद्दाम वाढवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून आता जर रंगेहात जर तिने पकडलं तर तिच्या लक्षात येईल की अद्वैत तिच्या पाठीला फक्त मालिश करून देतोय आणि तिचा राग मात्र डाऊन होऊन जाईल, हे आता रोहिणीला वाटत असतं. रोहिणी मुद्दामच मग सरोजला म्हणत असते की अगं लगेच नको जाऊ, अगं आता जर तू गेली ना लगेच तर खूप मोठ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होईल. अद्वैतला जर तू अशा पद्धतीने बोलली तर अद्वैत देखील चिडेल आणि मग काहीतरी भलतं सलतं होईल, मग बघ मग परत मला म्हणशील की हे काय झालं. तेव्हा तू आता कंट्रोल कर तुझ्या रागावरती, शेवटी ते नवरा बायको आहेत आणि त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी होणं साहजिकच आहे. तेव्हा मात्र सरोज आणखीन चिडते आणि म्हणते की रोहिणी मला ती मुलगी माझी सून म्हणून मान्य नाहीये आणि माझ्या मुलाला देखील त्याची बायको म्हणून मान्य नाहीये. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की परंतु हे तर बघितलं ना, आता हे तर आहे ना, मग आता काय उरलं, फक्त म्हणून नाही चालत. अगं सरोज, अगं या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात आणि या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे या गोष्टींना अशा पद्धतीने हँडल नाही करता येत. तेव्हा मात्र हे रोहिणी मुद्दामच बोलत असते. रोहिणी आता ठरवते की सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत आणि सरोजचं भांडण लावून द्यायचं आणि मग त्या दोघांचं भांडण विखोव्याला गेलं की कलाला मध्ये बळीचा बकरा बनवायचं आणि मग कलाला त्यांच्या समोर कापायला द्यायचं, जेणेकरून मग त्याच्यामध्ये अद्वैत आणि सरोजच्या भांडणामध्ये कलालाच घराबाहेर निघावं लागेल अशी अवस्था होईल आणि सरोज आणि मग रोहिणीचा प्लॅन सक्सेसफुल होईल असं मात्र आता रोहिणीला वाटत असतं. रोहिणी विचार करते आता मी सरोजला लगेच या गोष्टीमध्ये जाऊ देत नाही, जेणेकरून मला या पद्धतीने सगळं हिच्याकडून करून घेता येईल. तेव्हा मात्र आता सरोज काय ऐकायला तयार नसते. 2 क्षणासाठी ती शांत देखील झालेली असते, परंतु ती रोहिणीचा एक शब्दही ऐकत नाही. तिने रोहिणीचा फोन सुद्धा घेतलेला असतो, तिने तिला परत दिलेला पण नसतो. रोहिणी म्हणत असते की अगं माझा फोन दे मला, परंतु सरोज काय ऐकायला तयार नसते. सरोज तो फोन घेऊन टपाटपा पावलं टाकत आता अद्वैत कलाच्या रूम मध्ये आलेली असते. जेव्हा आता अद्वैत कलाच्या ती रूम मध्ये आलेली असते तेव्हा तिला समोर दिसतं की कला आणि अद्वैत नको त्या अवस्थेत आहे आणि तिच्या डोक्याचा राग हा 400 डिग्री सेल्सिअस वरून 800 डिग्री सेल्सिअस वरती वाढलेला असतो, कारण की तिला फार मोठा गैरसमज झालेला असतो. तिला पुढे दिसत असतं की अद्वैत आणि कला हे नको त्या अवस्थेत आहे, परंतु ती जेव्हा पुढे जाते तेव्हा तिला दिसतं की काहीतरी वेगळं सुरू आहे आणि मग तिला लक्षात येतं की अद्वैत हा कलाच्या पाठीला काहीतरी मलम लावतोय आणि आपण जे फोटो मध्ये बघितलं ते मात्र यांच्यामध्ये काहीतरी शारीरिक संबंध सुरू आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा मात्र तिच्या गोष्ट लक्षात येते की हे इतकंही काही अवघड नाहीये, परंतु हेही काही कमी नाहीये. म्हणून ती आता अद्वैतला म्हणते की अद्वैत काय करतोयस तू हे, आणि तिच्या पाठीला मलम लावायला तुला सांगितलंच कोणी, असं मात्र सरोज ओरडू बोलत असते. सरोजला आता खूप जास्त राग आलेला असतो. या गोष्टीचं सुद्धा तिला वाईट वाटलेलं असतं की यांच्यामध्ये शारीरिक संबंध नाही, परंतु या गोष्टी तरी कशा काय होऊ शकतात आणि अद्वैतला काय गरज आहे कलाच्या पाठीची मालिश करून द्यायची, अजिबात गरज नाहीये त्याला या गोष्टी करण्याची, असं आता सरोज त्याला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई 1 मिनिट, मी स्वतःहून तिच्या पाठीला ही मलम लावतोय आणि तिला खरंच त्रास होत होता. तेव्हा मात्र आता या गोष्टीचा मुद्दा वेगळ्या गोष्टीकडे जाणार असतो. रोहिणीने घेतलेला जो निश्चय असतो ते काही तिचं सक्सेसफुल झालेलं नसतं. सरोजच्याही लक्षात आलेलं असतं की रोहिणीने आग लावून देण्याचं काम केलं, नंतरून तिला अडवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून सत्यता सरोजच्या समोर येऊ नये. म्हणून आता सरोजचा राग हा फारसा कमी झालेला असतो. 800 डिग्री सेल्सिअस वरती वाढलेला राग हा आता तिचा 100 डिग्री सेल्सिअस वरती आलेला असतो. परंतु आता तरी देखील तिच्या मनात राग असतोच, परंतु आता तिला एका गोष्टीचा आनंद होत असतो की अद्वैत आणि कलामध्ये तसलं काही सुरू नव्हतं आणि या गोष्टीमुळे आता सरोजला जरा बरं वाटत असतं. सरोज जरा नेमतं घ्यायला लागते, कारण की आता रोहिणीने तर इतकं पेटून दिलेलं असतं, रोहिणीने इतकं काय काय सांगितलेलं असतं, सत्यता न तपासून घेता तिने फोटो काढलेले असतात आणि सरोज जेव्हा रूमच्या दरवाजात उभी असते तेव्हा देखील तिला तसंच वाटलेलं असतं, कारण की बेडच्या एका साईडने मात्र काही दिसत नसतं ना, त्यामुळे मात्र आता त्या अशा अँगलने जे फोटो निघालेले असतात त्याच्यामध्ये ते जरा विचित्रच वाटत असतं की अद्वैत कला हे दोघे रोमॅन्स करताय, हे शारीरिक संबंध
संबंध प्रस्थापित करताय असल्या गोष्टी मात्र तिथे वाटत असतात, परंतु ते तसं नसतं आणि सत्यता आता सरोजच्या समोर आलेली असते. त्यामुळे सरोज जरा शांत झालेली असते. सरोज आता विचार करते की आता मी यांच्यावरती उगाच चिडण्यात मजा नाही. तेव्हा मात्र अद्वैतला ती बोलत असते की तुला हे सगळं करायची काय गरज आणि तू असं का करतोय की तिच्या पाठीला हे मलम वगैरे लावून देतोय. तेव्हा अद्वैत तिला सरळ भाषेत सांगतो की कला ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असते. फक्त संध्याकाळपर्यंत नाही तर ती पहाटपर्यंत तिच्या डिझाईन देखील कंप्लीट करत असते. तिला इतका त्रास होतो, तिला इतक्या वेदना होतात. आता म्हटलं तिच्या पाठीला त्रास होतोय तर मलम लावून द्यावा. तेव्हा मात्र सरोज चिडते आणि म्हणते की तुला काय गरज आहे तिची इतकी काळजी करायची. तेव्हा मात्र अद्वैत सरोजला क्लिअर कट सांगतो, आई तिची काळजी करायची गरज नाहीये मला, परंतु एक माणुसकी म्हणून मी तिची मदत करतोय आणि मला काही याच्यात गैर वाटत नाही. मला जे वाटलं ते मी केलं. असं जेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हा मात्र सरोज मान खाली घालूनच तिथून निघून जाते. जेव्हा आता सरोज बाहेर येते इकडे मात्र रोहिणी फार खुश होत असते. रोहिणीला आता खूप जास्त चांगलं वाटत असतं की आता माझं काम झालं आणि नक्कीच आता सरोजने काहीतरी मोठं कदम उचललाय असं तिला वाटत असतं. जेव्हा रोहिणी आता सरोजकडे मोबाईल मागायला जाते तेव्हा मात्र आता सरोज पूर्णपणे थंड झालेली असते आणि सरोजला थोडासाच राग असतो. हे बघून मात्र रोहिणीला खूप जास्त विशेष वाटतं. तेव्हा रोहिणी विचारते की अगं काय झालं. तेव्हा मात्र सरोज म्हणते की काही नाही झालं, त्यांच्यामध्ये काही तसला काही गोष्टी सुरू नव्हत्या, तू उगाच काहीतरी डोक्याला मला बोर करायला आलीये, मला चांगलंच माहितीये. तेव्हा मात्र आता रोहिणीला समजून जातं की ही काही त्यांच्यावरती जाऊन चिडलेली नाहीये आणि हिला काहीतरी त्यांनी दाखवलं वेगळंच. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते अगं काय बोलतेस तू, अगं तुला पुरावा देखील दाखवला ना. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की पुरावा नाही तर मी समोर स्वतः डोळ्याने पण तेच बघून आले. तेव्हा मला या गोष्टीवरती पूर्णपणे कळून गेलंय की ही काय होतं ते. तेव्हा तू उगाच माझ्या डोक्यामध्ये असे काही फालतू गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करू नको आणि पहिल्यांदा सत्यता तपासून घेत जा, सगळं काही व्यवस्थित बघून घेत जा आणि मग मला सांगत जा, नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. असा ओपन धमक्या आता सरोजने रोहिणीलाच दिलेल्या असतात. रोहिणी मात्र प्रचंड डोक्याने विचार करत असते. रोहिणीला वाटत असतं की मी इतकं काही केलं, इतका मोठा प्लॅन केला आणि माझा तो प्लॅन फसला. आता मात्र रोहिणीला खूपच जास्त वाईट वाटतं आणि मग रोहिणी एक निर्णय घेते, आता मला या गोष्टीचा बदला घ्यावाच लागेल. आता बघ कला अद्वैत मी तुमची कशी वाट लावते असं म्हणतच रोहिणी आता तिथून बाहेर निघते. आणि मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना, रोहिणी आता पुढे काय करणार आहे ही मी तुम्हाला पुढल्या एपिसोड मध्ये सांगणार आहे, पुढल्या ट्विस्ट मध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो आता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून पुढल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. अशाच प्रकारची दर्जेदार ट्विस्ट आपण नेहमी टाकत असतो. आता इकडे सरोज ही रूम मध्ये बसलेली असते. अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते, त्याच्यामुळे कलाला प्रचंड आनंद होत असतो. कला खूप लकी आहे असं फील करत असते. आता कला ही आबांकडे जाते आणि आबांना हा सगळा प्रकार सांगते. कलाने आबांना सांगितलेलं असतं की अद्वैतने खरंच माझ्यासाठी माझी बाजू घेतली आणि त्याने मनापासूनच अद्वैतने माझ्याशी पहिल्यांदा भांडणं केले आणि मग नंतरून त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं आणि मग त्याने माझ्या पाठीला मालिश करून दिली. हे सगळं सत्य आता आबांना तिने सांगितलेलं असतं. आबा हसत असतात आणि म्हणतात तू काळजी करू नको, माझा अद्वैत काही इतका पण वाईट नाही, तो एक दिवस तुला पूर्ण समजून घेईल आणि तो खरंच चांगला माणूस आहे. तेव्हा कला म्हणत असते मला माहिती आहे हो आबा, अद्वैत खरंच खूप चांगला माणूस आहे आणि मी त्याला त्या गोष्टीसाठी खूप आदर करते त्याचा, फक्त त्याचा माझ्याविषयीचा जरा प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टीविषयी तुम्हाला सांगत होते, बाकी काही नाही. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की तू अजिबात काळजी करू नको, येत्या काही काळात अद्वैत तुझ्या जवळच असेल आणि तो तुझाच असेल याची मी खात्री देतो तुला. असं जेव्हा आता आबा बोलतात तेव्हा मात्र कलाला खूप आनंद होतो, कारण की आता कलाला पण कुठेतरी अद्वैत पाहिजे असतो आणि आता अद्वैतच्या नजरेत सुद्धा आता आपल्याला कलाविषयीच्या काही भावना दिसायला लागलेल्या असतात. आता पुन्हा डेली रुटीनला सुरुवात झालेली असते. कलाला मदत म्हणून आता अद्वैत रोज काही ना काहीतरी एक गोष्ट करायला लागलेला असतो. हे बघून मात्र आबा आणि कला दोघांनाच आनंद होत असतो. अद्वैतच्या अशा वागण्याने कलाला मात्र थोडासा दिलासा मिळालेला असतो की कदाचित पुढे जाऊन निदान हा अद्वैत माझ्याशी नीट वागेल याची थोडीशी ग्वाही आता कलाला मिळालेली असते. याच्यामध्ये कोणतेही नाटकं नसतात, कारण की नाटकाच्या गोष्टी तर ऑलरेडीच केलेल्या असतात अद्वैतने आणि अद्वैत देखील या सगळ्या गोष्टी नॅचरली करत असतो. त्याच्या मनात कोणताही हेतू नसतो, तो हेतूशिवाय या गोष्टी करायला लागलेला असतो. त्यामुळे कलाला आनंद होत असतो. तर मित्रांनो सरोजचा हा पिसाळलेला रुद्र अवतार
ते झालेली भिगी बिल्ली इथपर्यंतचा आपण प्रसंग बघितला. तर हा प्रसंग तुम्हाला नेमका कसा वाटला, सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या या कमेंटमुळेच आम्ही सुधारण्याची, तुमच्या या कमेंटमुळे आणि तुमच्या या सांगण्याने आम्हाला निदान सुधारण्याची संधी मिळते. आणि मित्रांनो, खरंच आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही आम्हाला सुधारण्याची संधी दिली. तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय आवडतंय किंवा आमच्याकडून काय चुकतंय, या सगळ्या गोष्टी जर आम्हाला कळाल्या तर खरंच बरं होईल आणि तुमच्यासाठीच आम्ही चांगलं कंटेंट पुन्हा घेऊन येऊ. त्यामुळे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की नेमकं काय झालंय, काही चुकलं असेल तर माफ करा आणि आवडलं असेल तर पदरात घ्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.